नमस्कार मित्रांनो, बघा कधीही चुकून आपल्या बायकोसमोर आपल्या आईवडिलांना वेडंवाकडं बोलत जाऊ नका. आणि त्यांना म्हणू नका की तुम्हाला काही समजत नाही, तुमच्या काळात असं होतं, तुमच्या काळात तसं होतं. आता काळ बदलला आहे मित्रांनो. काळ जरी बदलला आहे, त्यांचे संस्कार नाही बदलले. आणि त्यांचं प्रेमात काही फरक झालेला नाही आहे. जे प्रेम ते आपल्यावर करतात ना, ते प्रेम जगात कोणीच आपल्यावर करू शकत नाही. म्हणून आपल्या बायकोसमोर तरी निदान त्यांची इज्जत ठेवा. नाहीतर काय होईल, तुमची पण इज्जत जाईल आणि त्यांची पण ती इज्जत काढायला मागं बघणार नाही. म्हणजे ती कसं सरळ, म्हणजे बायको डायरेक्ट तुम्हाला बोलते, मग गप्प बसा, तुम्हाला काहीच समजत नाही, लय तुम्ही हुशार झाले का. म्हणजे तुम्ही जरी बाहेर वाघ असले ना, तिच्यासमोर तुम्ही मांजरच होता. याच्यामुळं म्हणतो, बायकोसमोर कधीच आईवडिलांना काही बोलू नका. तुमची इज्जत ठेवा, आईवडिलांची पण ठेवा, कारण ती तर इज्जत काढायलाच आहे नेहमीच. आणि बऱ्याच मुलींनी सासू सासरे घरातूनच काढून दिलेत बरं. त्यांना कब्बर चहा तर देत नाही या मुली आता आजच्या. आणि सगळ्यात पहिला प्रश्न असतो, लग्न करते पण वाईली राहावं लागेल का. अरे लहानचं मोठं त्याच आईवडिलांनी त्यांना केलं आहे. आईवडिलांची अपेक्षा काय आहे की आमच्या मुलाने आम्हाला थोडंफार तरी हातभार लावा, म्हातारपणामध्ये आम्हाला सांभाळावा. आणि ह्या मुली अरे गेल्यात, येत नाही 6-6 महिने. नवऱ्याला सोडून जर गेले ना, 6-6 महिने येत नाही. आणि तिकडं फोन जर केला ना, लगेच आरे रावीची भाषा. खूप परिणाम वाईट आहेत. म्हणजे काय सांगा तुम्हाला, पोरं रडूस्थळी आलेले आहेत. हे तरी बरं आहे, काहीचे लग्नच नाही, त्यांना अनुभव नाही अजून. पण ज्यांची लग्न झाली त्यांना विचारा नेमकं काय परिस्थिती ती. आणि जर का आपल्या इकडचे पाहुणे घरी येणार असेल तर बायको दणादण भाणे आपटी ती. आणि तिच्या इकडचे येणार असले ना, बाप विशेष नाही, चिकन मटन काय असं ना, सगळे अगदी पद्धतशीर ती करणार. फरक झालेला आहे मित्रांनो, सावध व्हा. कारण आणि महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची किंमत ठेवा. त्यांच्यामुळं आपण ह्या धर्तीवर आलो आहे. आणि आपण आलो आहे म्हणून तर बायको केली. त्या बायकोला पण समजून सांगा, बाई तुला पण इज्जत आहे, माझ्या आईवडिलांना पण आहे, सगळ्यांना आहे. तू पण सुखात राहा, सगळ्यांना सुखी ठेव, लेकरा बाळाला वळण लाव, म्हणजेच पुढची पिढी चांगली राहील. खरं आहे की नाही मित्रांनो. आईवडिलांना चुकूनही काही बोलू नका. आणि बघा, माझ्या बकऱ्या आता माझ्यापासून खूप लांब गेल्यात, मला पण पळत तिकडे जावं लागेल. काळजी घ्या.